नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जेवणाआधी फक्त 30 सेकंद हा विधी करा. आजारपण आणि दारिद्र्य तुमच्यापासून दूर पडेल. तुम्हीही करा आणि मुलांनाही शिकवा. घरात समृद्धी आपोआप येईल. आजच्या धावपळीच्या जीवनात जेवणाला बसताना आपण फक्त चला खाऊया म्हणतो, पण आपल्या आजोबा आजीने शिकवलेली जेवणापूर्वीचे छोटे छोटे विधी ते फक्त रूढी नव्हत्या, ते अध्यात्म आणि विज्ञान यांची अद्भुत सांगड होती. आज या व्हिडिओत आपण पाहणार आहोत, हात धुणे, जमिनीवर बसणे, देवाला नैवेद्य दाखवणे, प्रार्थना करणे यामागील आध्यात्मिक अर्थ आणि वैज्ञानिक कारणं. हे विधी केल्याने केवळ मन शांत होत नाही, तर शरीरही अधिक चांगल्या प्रकारे अन्न पचवते असं सांगितलं जातं. आता जेवायला बसण्यापूर्वी पहिला विधी म्हणजे हातपाय आणि तोंड व्यवस्थित धुणं. हे शरीर शुद्ध करणं आहे. आपण अन्नाला पवित्र म्हणतो. शुद्ध शरीराने पवित्र अन्न ग्रहण करणं हे देवाच्या कृपेचं प्रतीक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं तर आपल्या हातांवर अदृश्य जीवाणू आणि बॅक्टेरिया असतात. हात छान स्वच्छ धुतल्याने अन्न दूषित होण्यापासून वाचतं. आता दुसरा महत्त्वाचा विधी म्हणजे पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून जमिनीवर मांडी घालून बसणं. आता जमिनीशी थेट संपर्क साधल्याने पृथ्वीची ऊर्जा प्राप्त होते. पूर्व दिशा नवीन ऊर्जा आणि सूर्योदयाची आहे. उत्तर दिशा समृद्धीची मानली जाते. याने जेवण हे यज्ञासारखं पवित्र बनतं. आता वैज्ञानिक कारण बघायचं झालं तर सुखासनात बसल्याने पाठ ही ताठ राहते, खांदे सरळ होतात आणि पोटाकडे रक्तप्रवाह वाढतो. पोटातील स्नायू सक्रिय होतात, ज्यामुळे पचनाचे रस जास्त प्रमाणात तयार होतात. आता हा पोज शरीराला नैसर्गिक आरामही देतो. ओव्हर थिंकिंग कमी होतं, कारण मेंदूला पूर्ण जाणीव होते की आपण किती खात आहोत. अभ्यास दाखवतात की जमिनीवर बसून खाल्ल्याने पचन सुधारतं, जोड्या लवकिक राहतात आणि पोषक द्रव्याचं शोषण हे चांगलं होतं. खुर्चीवर बसण्यापेक्षा हे शरीरासाठी अधिकच फायद्याचं ठरू शकतं. आता जेवण सुरू करण्यापूर्वी थोडं अन्न देवाला अर्पण करणं हा एक विधी आहे. हा सर्वात सुंदर आणि अर्थपूर्ण विधी मानला जातो. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. ते देवाला अर्पण केल्याने प्रसाद बनते. सर्व सृष्टी ही ब्रह्मरूप आहे, म्हणून अन्न अर्पण करणारा आणि कर्म हे सर्व एकच आहे. याने अहंकार कमी होतो आणि कृतज्ञतेची भावना वाढते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं तर हे कृतज्ञता व्यक्त करण्यासारखं आहे. कृतज्ञता दाखवल्याने मेंदूत डिपामाइन आणि सेरोटोनिन यांसारखे फील गुड हार्मोन्स वाढतात. असं म्हणतात की जेवणापूर्वी कृतज्ञता व्यक्त केली तर पचन सुधारतं, आपली चिंता कमी होते. आता सर्वात मुख्य भाग प्रार्थना किंवा मंत्र म्हणणं. महाराष्ट्रात खूप प्रचलित मंत्र आहे, तो म्हणजे वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म. म्हणजे तोंडात घास घेताना श्रीहरीचं नाव घ्या. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्यामुळे उदरभरण हे यज्ञकर्म आहे, केवळ पोट भरणं नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनातून मंत्र म्हणणं किंवा प्रार्थना म्हणणं हे माइंडफुलनेस, डीप ब्रीथिंग याने स्ट्रेस कमी होतो, लाड ग्रंथी सक्रिय होतात आणि खाण्याची गती मंद होते. मेंदूला पूर्ण झालो असं सिग्नल लवकर मिळतो, म्हणून जास्त खाणं टाळता येतं. असंही म्हणतात की जेवणापूर्वी प्रार्थना किंवा माइंडफुल प्रॅक्टिस केल्याने पचन सुधारतं, पोषक द्रव्येही चांगली शोषली जातात आणि एकंदरीतच आरोग्य वाढतं. आता जेवणापूर्वी हा संपूर्ण विधी स्टेप बाय स्टेप कसा करावा, जो तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा शिकवू शकता. तर हात, पाय आणि तोंड व्यवस्थित धुवा. स्वच्छ ताट घ्या. पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून जमिनीवर मांडी घालून बसा. जेवायला बसल्यानंतर ताटासमोर शांत चित्ताने बसा. हातात चमचाभर शुद्ध पाणी घ्या. ते पाणी आपल्या अन्नाच्या ताटाभोवती काठाच्या दिशेने फिरवा. त्यानंतर आपण पवित्र श्लोकाचे मनोभावे पठण करा. आधी सांगितलेला श्लोक तुम्ही म्हणू शकता. आणखी श्लोक आहे, तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता. अन्नम अन्नम ब्रह्मा रसो विष्णू भक्तो देव जनार्दनम एवा तथा ज्ञात्वा अन्न दोषो न लिपते. श्लोक म्हणून झाला की देवाचे स्मरण करा आणि आनंदाने भोजनाला सुरुवात करा. आता या श्लोकाचा अर्थ काय, तर अन्न हे साक्षात ब्रह्म आहे. अन्नातील रस किंवा चव हे भगवान श्रीहरी विष्णू पालन करता आहेत. भोक्ता देव जनार्दनम म्हणजे हे अन्न ग्रहण करणारा जो आत्मा आहे तो जनार्दन ईश्वर आहे. अन्न दोषाने लिप्यते म्हणजे अशी भावना ठेवून जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा त्या अन्नासोबत आपले कोणतेही दोष, जसे नकारात्मक ऊर्जा असेल तर आपल्याला बाधत नाहीत. जेव्हा आपण शांत मनाने किंवा देवाचं नाव घेऊन जेवण करतो तेव्हा पचनसंस्था सुधारते आणि शरीर व्याधी मुक्त राहतं.
एवढंच नाही तर अन्नाचा सन्मान केल्याने माता अन्नपूर्णा आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते, ज्यामुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. कृतज्ञता व्यक्त करून जेवल्यामुळे मनातील चिडचिड, तणाव आणि दुःख दूर होऊन जीवनात समाधान लाभतं. शरीर शुद्ध राहतं, आजार कमी होतात, पचन चांगलं होतं, मन शांत राहतं, कुटुंबात प्रेम आणि एकताही वाढते. दीर्घकाळ आरोग्य चांगलं राहतं. तर मंडळी, अध्यात्म आणि विज्ञान दोन्ही एकच गोष्ट सांगतात. कृतज्ञता, जागरूकता आणि संतुलित जीवन जगणं. जेवणापूर्वीचे हे छोटे विधी आहेत, पण ते केल्याने आपलं जेवण किंवा अन्न राहत नाही, तर प्रसाद आणि आरोग्य बनतं. मग या छोट्या विधीला आजपासूनच सुरुवात करा आणि आपल्या मुलांनाही शिकवा, कारण आपल्या भारतीय संस्कृतीत अन्नाला पूर्ण ब्रह्म मानलं आहे. आपण काय खातो यापेक्षा ते कशा भावनेने खातो याला शास्त्रात फार मोठं महत्त्व आहे. जेवणापूर्वी केवळ 1 मिनिट काढून केलेला हा एक छोटासा विधी तुमच्या आरोग्यावर आणि आयुष्यावर सकारात्मक परिणाम नक्कीच करू शकतो. धन्यवाद.